वेलकम बॅक. आता निघालो आम्ही स्कूलला जायला. आता येईल सरनिका. चला पटापट. यासाठी वेट करावं लागते ना. चला भेटूया दादू आल्यानंतर स्कूलवरून. स्कूलवरून आलो. माझ्या मावशी मामा आलेले. आता ते ना इकडे गेले दूध करायला. परत येतात संध्याकाळी. आता मी गेम खेळत आहे. ऑरेंज हा राहू दे पाड आता. पाड. आली का मज्जा? आता तुला पाड म्हणल्या पाडला नाही मग मी पाडला. आता मी पाडणार. जा. काय करून देऊ? एस. असेच आम्ही गेम खेळत असतो. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कोणते आणि कसे शेप बनवता. नक्की कमेंट करा. आम्ही खूप टाईमचं हे खेळतोय. कमीत कमी आता आम्ही 2 तास तरी झाला असं हे खेळतोय. वेगवेगळे शेप बनवलेत, वेगवेगळे अल्फाबेट्स बनवलेत. त्यामुळे मुलांना अल्फाबेट्स पण लर्न होतात आणि शेप्स पण होतात आणि आपणही त्यांच्यासोबत खेळल्यासारखं होतं. त्यामुळे मी सजेस्ट करेन की हे तुम्ही तुमच्या मुलासोबत ट्राय करा नक्की. अद्विक तुला आवडलं हे गेम? हो. किती? 100. आता ते पाड बघू कसं वाटतं. कसा आवाज येतं त्याचं? आहे ना मज्जा. तो कोणता शेप बघायला ट्राय करत होता? ओके ट्राय कर. चल आपण ह्यांना दाखवूयात. ओके आम्ही ह्याचे खूप काही बनवतो आणि एन्जॉय करतो. असे बनवायला लागतात ते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सोबत कोणीच नाहीये खेळायला. हो ना राधू? तेव्हा त्याचा थोडासा मूड ऑफ आहे पण आला खेळायला. खेळतो थोडा टाइम. काय म्हणलायस? हो बसलेत ना. का बरं बसलेत? तसंच असतं. खूप रात्र झाले की ते ओरडतात. का म्हणून? चला जावा घरी आपापल्या असं म्हणून. अजून वेगळं नाही ना वगैरे खेळून आलो. त्यानंतर माझे भाऊ आणि भाऊजाई आले होते म्हणून आम्हाला काही बरंचसं शूट करता नाही आलं. तर चला. आणि आदूही झोपून गेला. थकला होता खूप तर तो गाढ झोपला. चला तर मग आता उद्या भेटूयात असेच ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर. गुड नाईट. बाय बाय.